तर या मोर्चा दरम्यान पोलिसांनी आमदार रोहित पवार, निलेश लंके, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांना सोडून दिलंय। रस्ता वाहतुकीसाठी खुलाही केलाय। मंचर या ठिकाणी कांदा दरोडेबाबत रस्ता रोको आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलन आता पोलिसांनी जो आहे या आंदोलनामध्ये हस्तक्षेप केला आहे आणि जे मुख्य नेते होते त्या नेत्यांना पोलिसांनी आता या ठिकाणी ताब्यात घेतलंय। आपण पाहू शकताय या ठिकाणी हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे, हा पुणे नाशिक महामार्ग या ठिकाणी आंदोलकांनी अडवला होता। मात्र बऱ्याच वेळाच्या ह्या रस्ता रोकोनंतर पोलिसांनी या आंदोलनामध्ये हस्तक्षेप केला आहे आणि पोलिसांच्या वतीने महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे, त्याचबरोबर आमदार रोहित पवार आणि खासदार निलेश लंके यांना आता पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतले। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे आणि या ठिकाणी जे आंदोलक आहेत ह्या आंदोलकांना आणि ह्या आंदोलनकर्त्या नेत्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेऊन मंचर पोलीस स्टेशनमध्ये नेलं आहे। त्याचबरोबर जे आंदोलक या ठिकाणी रस्त्यावरती होते हे आंदोलकसुद्धा आता रस्त्यावर निघून हे सर्व आंदोलक आता पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झालेत। आता पोलीस नक्की पुढे काय निर्णय घेतात, ह्या आंदोलकांना कधी सोडतात आणि ज्या नेत्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्या नेत्यावरती काय कारवाई करतात व त्यांना कधी सोडतात आणि पोलीस स्टेशन बाहेर हे जे आंदोलक आहेत हे आंदोलक काय भूमिका घेतात हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे।